नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये मी देवा जोदर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। एप्रिल 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण एक्झाम ओरिएंटेड घटना घडल्या आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। यामध्ये बघा, उत्तराखंडमध्ये जो काही वणवा झाला, जंगलामध्ये आग लागली, त्याच्या संदर्भातली घटना आपल्याला पाहिजे। याच्यावर देखील आपल्याला पर्यावरण विषयक चालू घडामोडींमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग नेमकं या उत्तराखंडमधील वणव्याच्या संदर्भात आपल्या परीक्षेला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे। मग यात बघा, एप्रिल 2024 मध्ये इथं सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आहे, एप्रिल 2000 कधी आग लागली तर एप्रिल 2024 मध्ये उत्तराखंडमधील नैनीताल, हल्द्वानी आणि रामनगर या भागाला वणव्याचा फटका बसला। कोणत्या भागाला फटका बसला असा प्रश्न आला तर ती 3 ठिकाणं आहेत। सुमारे 82 एकरवरील जंगल जळून खाक झाले। किती एकर? सुमारे फिक्स नसल्यामुळे शब्द काय वापरलाय बघा, इथं सुमारे हा शब्द वापरला। सुमारे 82 एकरवरील जंगल जळून खाक झाले। आग विझवण्यासाठी लष्कर व हवाई दलाची मदत घेण्यात आली। कोणाची मदत घेण्यात आली असा प्रश्न विचारला तर लष्कर व हवाई दलाची मदत घेण्यात आली। आणि हवाई दलाच्या कोणत्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली असा जर प्रश्न विचारला तर बघा, नाव काय, हवाई दलाने Mi-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न केले। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक लाईनवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल। कोणत्या हेलिकॉप्टरची मदत घेतली? Mi-17 हेलिकॉप्टरची मदत घेतली। आणि नंतरचं वाक्य काय बघा, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वणवा असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं। म्हणजे उत्तराखंडचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं विधान केलंय की आतापर्यंत उत्तराखंडमध्ये जे काही आगीचे प्रकार घडले, वणव्याचे प्रकार घडले, जंगलं जी काही जळून खाक झाली, त्यातला सर्वात मोठा वणवा जो आहे तो एप्रिल 2024 मधला आहे। तर ही घटना अतिशय परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण विषयक चालू घडवणं म्हणजे महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे देखील घटना लक्षात ठेवणं गरजेचे आहे। त्यानंतरची पुढली घटना बघा, जगातील सर्वात मोठे विमानतळ। बघा इथं वाक्य काय म्हटलंय, जगातील सर्वात मोठे विमानतळ ही घटना आहे। मग आता जगातील सर्वात मोठ्या विमानतळाच्या संदर्भातली घोषणा जी आहे ती एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली। आणि जगातलं सर्वात मोठं विमानतळ कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे तर दुबई या ठिकाणी उभारलं जाते। कोणत्या ठिकाणी? दुबई या ठिकाणी उभारलं जात आहे। आणि या विमानतळाचं नाव काय तर अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ। तुम्हाला प्रश्न येईल, जगातल्या सर्वात मोठं जे काही विमानतळ आता उभारलं जात आहे दुबई या ठिकाणी, एप्रिल 2024 मध्ये घोषणा केली, त्या विमानतळाचं नाव काय तर अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आहे। आणि अपेक्षित खर्च काय तर 2.9 लाख कोटी खर्च। किती सांगितलं? 2.9 लाख कोटी। म्हणजे बघा, एप्रिल 2024 ला घोषणा केली, कोणत्या ठिकाणी? दुबई या ठिकाणी असणार आहे। नाव काय? अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। अपेक्षित खर्च काय म्हणले? 2.9 लाख कोटी रुपये खर्च असा हा खर्च आहे। तर आता या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत, ही वैशिष्ट्ये पाहणे जगातला सर्वात मोठ्या विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, 26 कोटी प्रवासी दरवर्षी वाहून नेण्याची क्षमता आहे। किती प्रवासी वाहून नेऊ शकतात तर 26 कोटी। 70 एकर जागेवर उभारलं जाणार आहे। जगातलं सर्वात मोठं विमानतळ हे 70 एकर जागेवर उभारलं जाणार आहे। 5 समांतर धावपट्ट्या असणार आहेत। किती समांतर धावपट्ट्या असणार आहेत? 5 समांतर धावपट्ट्या असणार आहेत। माल वाहतूक, हवाई वाहतूक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांची कार्यालय या विमानतळावर असणार आहेत। विमानतळावर 400 टर्मिनल गेट्स असणार आहेत। किती टर्मिनल गेट्स असणार आहेत? 400। मग या ठिकाणी लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं विमानतळ जे काही दुबईत उभारलं जात आहे त्याचं क्षेत्रफळ मी तुम्हाला किती सांगितलं? 70 एकर जागेवर ते उभारलं जाते। किती एकर जागेवर उभारलं जात आहे? 70 एकर जागेवर ते उभारलं जात आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, लॉरियर स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 हा क्रीडा क्षेत्रातला जो काही पुरस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातला ऑस्कर पुरस्कार म्हणून ह्या पुरस्काराची ओळख आहे। 2024 चे हे पुरस्कार डिक्लेअर झाले। मग लॉरियर स्पोर्ट्स अवॉर्डची सुरुवात कधी झाली तर बघा, या ठिकाणी ह्या स्पोर्ट्स अवॉर्डची सुरुवात झाली 2000 साली सुरुवात झाली। आणि पहिला जो पुरस्कार मिळाला टायगर वुड्स नावाचा हा खेळाडू आहे अमेरिकाचा, याला तो लॉरियर स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 चा मिळाला। म्हणजे 2000 चा मिळाला। 2024 चे पुरस्कार जे आहेत ते आता पुढील प्रमाणे, मग 2024 च्या पुरस्कारामध्ये बघा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर म्हणजे पुरुष गटातला जो काही पुरस्कार मिळाला तो नोवाक जोकोविचला मिळाला। नोवाक जोकोविच हा टेनिसपटू आहे आणि कुठल्या देशाचा आहे? सर्बियाचा आहे। इथं फोटो बघा, फोटो सुद्धा मी टाकलेला आहे की जेणेकरून इमेज मधनं तुमच्या लक्षात येईल की कोण आहे म्हणून। हा 5व्यांदा पुरस्कार मिळाला। नोवाक जोकोविचला कितव्यांदा मिळाला? 5व्यांदा मिळाला। 12ला मिळाला, 15ला मिळाला, 16ला मिळाला, 19ला मिळाला, 2024ला मिळालाय। फक्त नोवाक जोकोविचला लॉरियर स्पोर्ट्स अवॉर्ड मिळाला हे लक्षात ठेवून उपयोग नाही। अ नावाचं विधान ते असेल, ब नावाचं विधानामध्ये
किती वेळेस मिळाला असं विधान असेल तर 5 वेळेस मिळालाय, आणि क नावाचं विधान असेल ती वर्ष पण असतील म्हणून वर्ष पण दिलेत. 2012, 2015, 2016, 2019 आणि 2024. त्यानंतर बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरुषाचा नोव्हाक जोकोविचला मिळाला, आणि वुमनचा कोणाला मिळाला तर येताना बोन माटीला मिळाला. स्पेनची महिला आहे, स्पेन देशातली आहे, आणि फुटबॉलपटू आहे. कुठल्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉलशी. आता इथे एक लक्षात आहे, बऱ्याच वेळेस काय होतं की एखादा विद्यार्थी कोणत्या ठिकाणी चुकू शकतो याच्यावर आयोगामार्फत प्रश्न फॉर्मेट केला जातो. बघा इथं आयोगाची डिमांड काय असते हे ज्यांना लक्षात येतं ना, असा विद्यार्थी या ठिकाणी कमी वेळात कमी अभ्यासात सुद्धा पास होतो. मग बऱ्याच वेळेस वाटतं अरे माझ्या अभ्यासिकेतला तो विद्यार्थी माझ्यापेक्षा कमी अभ्यास करायचा पण तो पास झाला, मी नापास झालो, असं कसं काय? तर असं कसं काय याचं उत्तर असं आहे की त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची आयोगाची डिमांड समजलेली. मग इथं काय एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती होतं की नोव्हाक जोकोविच आहे, 5व्यांदा मिळालाय, पण 5 वर्षे माहीत नसतात. आपण पाठ केलं असतं येताना बोन माटीला मिळालाय, स्पेनची आहे, हे आपण पाठ केलंय. पण आयोगाची डिमांड बऱ्याच वेळेस काय असते की ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉलपटू, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. मग आयोगाची डिमांड काय आहे हे आपल्याला कधी लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही आयोगाचे PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन मागील 2 ते 3 वर्षाचे पेपर जर तुम्ही पाहिले तर आयोग कोणत्या आणि कशा स्वरूपाचे प्रश्न विचारते हे एकदा लक्षात आलं की तुमच्या अभ्यासाची पुढली दिशा पण क्लिअर होऊन जाते. मग आता यात एक काही वाक्य सांगितले की पुरस्कार मिळाले पहिली फुटबॉलपटू ही, आतापर्यंत फुटबॉलपटूला हा पुरस्कार मिळाला नव्हता, पहिली महिला फुटबॉलपटू ठरली. त्यामुळं येताना बोन माटीवर हा प्रश्न विचारला जाईल, नोव्हाक जोकोविचवर काय विचारलं जाईल, 5व्यांदा जिंकलाय म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढली घटना आहे डॉक्टर नईमा खातून गुलरेज ज्या आहेत यांची अलीगड मुस्लिम विद्यापीठाला 104 वर्ष पूर्ण झाली. ह्या 104 वर्षाच्या ह्या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. पहिल्यांदा असं झालंय 2024 मध्ये, एप्रिल 2024 मध्ये राष्ट्रपतीनं डॉक्टर नईमा खातून गुलरेज यांची अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड केली, आणि ह्या विद्यापीठाच्या कुलगुरू होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. 24 एप्रिल 2024 पासून पुढील 5 वर्षाकरिता त्या या पदावर राहणार आहेत. मग या पहिल्या महिला असा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेस तो प्राधान्यानं MPSC मध्ये विचारला जातो. मग आता नईमा खातून गुलरेज बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त त्यांची निवड झाली, राष्ट्रपतींनी केली, एप्रिलपासून झाली हे माहिती असून उपयोग नाही. त्यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. असा स्टेटमेंट स्वरूपातला जर प्रश्न आला, एक लक्षात घ्यायचं, आयोगामध्ये जो काही 2012-13 पासून पॅटर्न चेंज झाला प्रश्नाच्या पॅटर्नमध्ये, मग ते करंटचे असेल किंवा इतर कुठल्या सब्जेक्टचे स्टेटमेंट स्वरूपातले सुद्धा प्रश्न असतात. समजा 15 ते 20 प्रश्न करंटचे असतील, सिंगल लाईन स्वरूपातले 5-6 प्रश्न असतात आणि स्टेटमेंट स्वरूपातले 5-6 प्रश्न असतात. त्यामुळे स्टेटमेंट स्वरूपातले सुद्धा प्रश्न करायचे. मग इथं काय येईल, डॉक्टर नईमा खातून गुलरेज यांच्याबाबतची विधान लक्षात घ्या. त्यावेळेस मी जी आता पुढलं सांगणार आहे ती विधानं महत्वाची आहेत. बघा त्या मूळच्या ओरिसा राज्यातील आहेत. कोणत्या राज्यातील आहेत? ओरिसा राज्यातील आहेत. नईमा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. त्या स्वतः विद्यार्थिनी आहेत आणि त्या आता कुलगुरू झाल्यात, ही देखील महत्वाची बाब आहे. मानसशास्त्रात त्यांनी PhD केली. राजकीय मानसशास्त्र हा त्यांचा विषयचा अभ्यासाचा विषय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकामध्ये त्यांच्या नावावर शोध निबंध आणि लेख प्रसिद्ध झालेत. अलीगड विद्यापीठातल्या अनेक अध्यासनाच्या त्या प्रमुख होत्या. 1999 ते 2000 या कालावधीत रवांडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. रवांडा देशामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचे पती मोहम्मद गुलरेज म्हणून तुम्ही नावात सुद्धा बघितलं, काही न्यूजपेपरला डॉक्टर नईमा खातून असं म्हटलंय, गुलरेजचा उल्लेख केला नव्हता. त्यांच्या पती केलं आडनाव काय आहे, मोहम्मद गुलरेज. हे एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे काळजीवाहू कुलगुरू होते. त्यांच्या आधी काळजीवाहू प्रभारी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि या नईमा खातून गुलरेज यांच्याबद्दलचा आपल्याला प्रश्न जर विचारला स्टेटमेंट स्वरूपातला, तर मी आतापर्यंत उल्लेख केलेल्या विधानापैकी प्रश्न विचारला जाईल. मग आता अलीगड मुस्लिम विद्यापीठाबाबत देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा अलीगड उत्तर प्रदेशमध्ये हे विद्यापीठ आहे. 467 हेक्टर इतक्या जागेवर आहे, विस्तारलेलं आहे. 1875 स्थापना झाली, परंतु 1920 विद्यापीठाचा दर्जा मिळाला. बघा स्थापना कधीची? 1875 परंतु विद्यापीठाचा दर्जा कधी मिळाला? 1920 मिळाला. संस्थापक कोण आहेत? सय्यद अहमद खान हे संस्थापक आहेत या विद्यापीठाचे. सुरुवातीचे नाव काय होतं? मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे नाव होतं, परंतु 1920 याचं विद्यापीठात रूपांतर झालं आणि स्थापना कधीची? 1875 स्थापना आहे. ठीक आहे. त्यानंतर
पुढली अतिशय महत्त्वाची असणारी घटना आहे बिल्किस मीर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, व्यक्तिभेद सदरांच्या अंतर्गत देखील एका दुसरा प्रश्न विचारला जातो आयोगामध्ये. आता बिल्किस मीरवर आपला प्रश्न काय विचारला जाईल बघा. आगामी पॅरिस ऑलिम्पिक, आता ही 2014 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होत असतात. ही पॅरिस या ठिकाणी ही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. 33व्या क्रमांकाची भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून निवड देण्यात आली. आता भारताची आणि पहिली आणि महिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून बिल्किस मीर यांची निवड करण्यात आली. बिल्किस मीरवर येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळे ही घटना व्यवस्थित करून जायची. 1900 आशियाई चीन स्पर्धेत ज्युरी म्हणून काम पाहिले. काश्मीरची वॉटर क्वीन म्हणून ओळखलं जातं. काश्मीरची वॉटर क्वीन म्हणून बिल्किस मीरला ओळखलं जातं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरीवर काम करण्याव्यतिरिक्त बिल्किस मीर इतर 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील ज्युरीचा भाग असणार आहेत. मग इतर 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत त्याचा देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ज्युरीवर काम करण्याव्यतिरिक्त मी काय म्हणलं, मीर इतर 2 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील असणार आहेत. ती 18 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत टोकियो जपान येथे होणाऱ्या कायाकिंग आणि कॅनोईंग आशियाच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी ज्युरी म्हणून काम पाहणार आहे. 23 ते 25 ऑगस्ट 2024च्या कालावधीत समरकंद उझबेकिस्तान येथे होणाऱ्या 2024च्या ICF कॅनो स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युरी सदस्य असणार आहेत. म्हणजे पॅरिसमध्ये ज्युरी, त्यानंतर कुठं सांगितलं टोकियो या ठिकाणी ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर कुठे सांगितलं समरकंद उझबेकिस्तान. म्हणजे बघा, या ठिकाणी पॅरिसमध्ये ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत, टोकियो जपानमध्ये ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत आणि समरकंद उझबेकिस्तानमध्ये ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. म्हणजे 2024 मध्ये बिल्किस मीर या 3 ठिकाणी ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. म्हणून येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेमध्ये माझा असा अंदाज आहे की बिल्किस मीरवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बिल्किस मीरचे काही रेकॉर्ड आहेत, त्यांची कारकीर्द आहे, त्याच्याबद्दल आपल्याला पाहिजे, कारण की त्यांना काश्मीरची वॉटर क्वीन म्हणून ओळखलं जातं. बघा, बिल्किस मीरने 1998 मध्ये डल लेक श्रीनगर येथे कॅनोइस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी 12 वर्षे जम्मू काश्मीरचे प्रतिनिधित्व करत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. नंतर राष्ट्रीय महिला संघाची प्रशिक्षक त्या बनल्या. 10 वर्षांहून अधिक काळ त्या पदावर राहिल्या आहेत. त्यांच्या प्रशिक्षित राष्ट्रीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर बघा, कयाकिंग आणि कॅनोईंग मधला काय फरक आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. बघा, कयाकिंग आणि कॅनोईंग हे दोन्ही जल क्रीडा आहेत. काय आहेत हे? जल क्रीडा आहेत. 1924 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कायाकिंग हा प्रात्यक्षिक खेळ म्हणून सादर करण्यात आला. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हे दोन्ही खेळ पुरुषापुरते मर्यादित होते, परंतु हे आता महिलाकरिता म्हणजे पूर्ण पदक खेळ बनला, परंतु केवळ पुरुषासाठी बनले 1936ला. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडूंना कॅनोईंग आणि कयाकिंग या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली. म्हणजे बघा, या ठिकाणी 24 मध्ये पुरुष आणि त्यानंतर काय सांगितलं 1948 मध्ये महिलांचा सहभाग या 2 खेळामध्ये करण्यात आला. आता ह्या दोन्हीतला फरक काय, ह्या दोन्ही खेळामधला फरक काय हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, कयाकिंग आणि कॅनोईंग या दोन्ही स्पर्धा आहेत ज्यात पायातून लहान बोट रोईंगचा समावेश होतो. 2 खेळामधील प्रमुख फरक खालीलप्रमाणे. आता काय फरक आहे हे दोन्ही स्टेटमेंट वाचल्यानंतर लक्षात येईल. बघा, कॅनोईंग म्हणजे काय, एक खुली बोट वापरली जाते आणि पॅडलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला गुडघे टेकून बोट पुढे नेण्यासाठी सिंगल ब्लेड पॅडल वापरावे लागते. हा कॅनोईंगचं विधान आहे. कयाकिंगचं काय, बघा, एक बंद बोट वापरली जाते. बघा, इथं काय खुली बोट म्हणलंय, इथं काय म्हणलंय, बघा एक खुली बोट म्हटलंय आणि इथं काय म्हणलंय एक बंद बोट. खुली आणि बंद हे दोन्ही मधला फरक आहे. एक बंद बोट वापरली जाते, पॅडलर पाय पसरून कायाकच्या आत बसतो आणि दुहेरी ब्लेड पॅडल वापरून बोट चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथं एक लक्षात घ्या की सिंगल ब्लेड पॅड वापरावे लागते आणि इथं दुहेरी ब्लेड पॅड वापरावे लागते. इथं खुली आहे आणि इथं काय बंद आहे, हा यामधला फरक आहे. त्यानंतर एप्रिल 2024 मधील महत्वाची घटना कुठली, नवे नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आणि ते भारताचे नवे नौदल प्रमुख झाले. कितवे झाले? 26वे प्रमुख झाले. कितवे प्रमुख आहेत? 26वे. 30 एप्रिल 2024 पासून त्यांनी पदभार आर हरिकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. म्हणजे दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या पूर्वीचे नौदल प्रमुख कोण होते? आर हरिकुमार होते. त्यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आणि ते भारताचे 26वे नौदल प्रमुख झाले. यापूर्वी
नौदलामध्ये उपप्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांनी काम पाहिलं. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्रिपाठी हे मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. कोणत्या राज्यातील आहेत? मध्य प्रदेशातील आहेत. बघा, सतना जिल्ह्यातील. कुठल्या जिल्ह्यातील आहेत? सतना जिल्ह्यातले. रेवा सैनिकी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी NDA खडकवासला पुणे येथे त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. 1 जुलै 1985 रोजी त्यांनी नौदलात नियुक्ती झाली. म्हणजे बघा, नौदलामध्ये ते कधीपासून कार्यरत आहेत? 1985 पासून ते कार्यरत आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी त्यांची काय झाली? नवे नौदल प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. आता त्यांच्या कारकिर्दीतले जे काय रेकॉर्ड आहेत, कुठं कुठं काम केले तो भाग महत्वाचा आहे. त्यांनी INS विनाश, कर्च आणि त्रिशूल ह्या 3 युद्धनौकेचे त्यांनी काय केले? नेतृत्व केले. कोणत्या युद्धनौकेचे नेतृत्व केलं? तर INS विनाश, कर्च आणि त्रिशूल या युद्धनौकेचे नेतृत्व त्यांनी केलं. भारतीय नौदलातील योगदानाबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक, कुठलं पदक? अतिविशिष्ट सेवा पदक, नौसेना पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना रॉबर्ट E. बेटमन हा सन्मान देखील मिळाला. नौदलामधला जो महत्वाचा सन्मान आहे रॉबर्ट E. बेटमन हा सन्मान देखील त्यांना मिळाला आहे. मग आता नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी चर्चेत आले. मग त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात घ्या, त्याच रिलेटेड असणारी महत्वाची माहिती देखील महत्वाची आहे, पाहणं गरजेचे. भारताचे सध्याचे CDS प्रमुख कोण आहेत? अनिल चौहान. कोण आहेत? अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS प्रमुख आहेत. CDS म्हणजे काय? तर बघा, लष्कर, वायुदल आणि नौसेना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हे CDS हे निर्माण केलं आणि या ठिकाणी अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS झाले. ते सध्या दुसरे जे आहेत ते सध्या भारताचे CDS आहेत. भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? सध्या मनोज पांडे आहेत. वायुसेना प्रमुख कोण आहे? विवेक राम चौधरी हे वायुसेना प्रमुख आहेत. आणि नौसेना प्रमुख कोण आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी, हे जे आपण आता पाहिले त्यांच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतरची पुढली एप्रिल 2024 मधील घटना आहे स्टॉकहोम रिसर्च अहवाल. आता हा जो अहवाल आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने 2023 वर्षातील संरक्षणावरील जो खर्च आहे, मिलिटरीवरचा जो खर्च आहे, त्याचा जो अहवाल आहे तो 22 एप्रिल 2024 रोजी जाहीर केला आहे. त्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे. मग बघा, आता या अहवालानुसार काय महत्वाचं आहे बघा. 2009 नंतरची शस्त्रास्त्र खरेदी आणि संरक्षण दलावरील खर्चात झालेली सर्वात मोठी वार्षिक वाढ असल्याचे या अहवालात नोंदविले. 2009 नंतर संरक्षण क्षेत्रामध्ये जगातल्या अनेक देशांनी संरक्षण क्षेत्रातल्या खर्चामध्ये काय केली? वाढ केली. हे एक नोंदवले निरीक्षण. दुसरं निरीक्षण काय आहे बघा या अहवालातलं? जगाचा संरक्षण दलावरील खर्च 6.8% वाढून $2,443 अब्ज म्हणजे सुमारे 202.76 लाख कोटी रुपयेपर्यंत पोहोचला. हे दुसरं निरीक्षण नोंदवलं ह्या अहवालानं. त्यात अमेरिका, चीन आणि रशिया अनुक्रमे पहिल्या 3 स्थानी. पहिले 3 स्थान कोणत्या देशात आहेत असा प्रश्न तर अमेरिका 1 नंबरला आहे, चीन 2 नंबरला आहे, रशिया 3 नंबरला आहे आणि यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर. भारताचा क्रमांक या अहवालानुसार कितवा आहे असा जर प्रश्न आला, स्टॉकहोम रिसर्च अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 4था क्रमांक लागतो. पहिला देश अमेरिका, दुसरा देश चीन आणि तिसरा रशिया आहे. भारताचा संरक्षणावरील खर्च 4.2% वाढून $83.6 अब्ज म्हणजे सुमारे 6.94 लाख कोटी रुपये गेला आहे. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ह्यात सगळ्यात महत्वाचं काय? संरक्षण क्षेत्राच्या खर्चाच्या संदर्भात जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 4था क्रमांक लागतो. आता या अहवालानुसार बघा, अमेरिकेचे जो काय संरक्षण रक्कम आहे अब्जेमध्ये आहे बघा, ही 916, चीनची 296, रशिया 109, भारत 83.6 आणि युक्रेन 64.8 असे 5 देश आहेत की ज्यांची ही रक्कम किती खर्च केली आहे ती रक्कम या ठिकाणी दिली आहे. भारताचा तुम्ही आकडा लक्षात घ्या, 83.6 अब्ज. त्यानंतर एप्रिल 2024 मधली पुढली घटना महत्वाची, महासागर दशक परिषद 2024. बघा, सगळ्याच घटना अशा न्यूजपेपरला येतील असं नाही. तर काही वर्तमानपत्र, आपण म्हणतो की चालू घडामोडीचा सगळ्यात उत्तम सोर्स कोणता? तर वर्तमानपत्र. निश्चितच वर्तमानपत्र आहे, परंतु काही न्यूज ह्या पेपरला येतीलच अशा नाही आणि त्या सगळ्या आलेल्या न्यूज आपल्या परीक्षेला येतील असं नाही. तर
PIB नावाची साईड आहे. PIB नावाच्या साईडवर पण काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात. घटना घडलेल्या म्हणजे ज्या काय भारतात घटना घडलेल्या असतात त्याची माहिती विस्तृत दिलेली असते. तर PIB नावाची साईट पण तुम्ही जरूर पाहिजे, जेणेकरून आपल्या करंटसाठी फायदेशीर ठरणार आहे. मग त्या साईडवरचीच महत्त्वाची मी घटना घेतली, महासागर दशक परिषद 2024. आता बघा, ही पहिल्या क्रमांकाची महासागर दशक परिषद, ही पहिल्याच क्रमांकाची महासागर दशक परिषद पहिल्यांदाच पार पडली. बार्सिलोना स्पेन या ठिकाणी पार पडली. कुठे पार पडली? बार्सिलोना स्पेन या ठिकाणी पार पडली. 10 ते 12 एप्रिल 2024च्या दरम्यान पार पडली. युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले. स्पेन सरकारने आयोजन केले. कोणाचं सहकार्य? तर बघा, युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केलं. आणि याची थीम काय होती? या महासागर दशक परिषदेची थीम काय होती? प्रोव्हाइडिंग द सायन्स नीडेड टू क्रिएट द ओशन्स वी वॉन्ट. म्हणजे मराठीत अर्थ काय? आम्हाला हवे असलेल्या महासागरासाठी आवश्यक असलेले विज्ञान वितरित करणे, अशी त्याची थीम होती. मग महासागर दशक परिषद, मी जी तुम्हाला म्हणली, ही घटना मी कुठनं घेतली? तर PIB नावाची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवर गव्हर्नमेंट रिलेटेड किंवा महत्त्वाच्या भारतातल्या घटना काय केल्या जातात? प्रसिद्ध केल्या जातात. मग त्याची थीम विचारली जाईल, कधी पार पडली, कितव्या क्रमांकाची आहे, कोणत्या देशात पार पडली, याचा सगळा मी आढावा या ठिकाणी घेतलाय. मग आता शेवटचा मुद्दा काय ह्यातला बघा, म्हणजे शेवटचा म्हणजे दशक परिषदेच्या बाबतीतलं काय? 2024च्या पहिल्या महासागर दशक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व प्रतिविज्ञान सचिव M रविचंद्र यांनी केले. मग इथं तुम्हाला असाही प्रश्न येईल, या परिषदेला भारतातर्फे कोण हजर होते? तर M रविचंद्रन हे या परिषदेला हजर होते. आता बघा, महासागर दशकातील आव्हाने पुढील प्रमाणे. या काय आव्हाने आहेत या परिषदेसमोरची? बघा, आता हे काय विचारलं जाईल तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला MPSCचा, म्हणजे आयोग म्हणते की आम्ही घेणार आहोत परीक्षा 2025 पासून, तर त्यालाही फायदेशीर ठरेल. आणि आपल्या स्टेटमेंट स्वरूपातल्या जी काही प्रश्न करंटचे विचारले जातात त्यासाठी सुद्धा हा फायदा ठरू शकतो. बघा, सागरी प्रदूषण समजून घ्या आणि त्यावर मात करा. महासागर दशकासमोरील आव्हाने पुढील प्रमाणे. त्यातलं पहिलं हे. दुसरं काय? परिसंस्था आणि जैवविविधता संरक्षित आणि पुनर्संचयित करा. जागतिक लोकसंख्येला शाश्वत आहार द्या. शाश्वत आणि न्याय सागरी अर्थव्यवस्था विकसित करा. हवामान बदलासाठी महासागर आधारित उपाय अनलॉक करा. त्यानंतर महासागराच्या धोक्यासाठी सामुदायिक लवचिकता वाढवा. जागतिक महासागर निरीक्षण प्रणालीचा विस्तार करा. महासागराचे डिजिटल प्रतिनिधित्व तयार करा. सर्वांसाठी कौशल्य, ज्ञान आणि तंत्रज्ञान आणि समुद्राशी मानवतेचे नाते बदला. अशा स्वरूपातली जी काही आव्हाने आहेत महासागर दशकातील, जी काही परिषद पहिल्यांदा पार पडली स्पेन या ठिकाणी, त्या परिषदेसमोरची जी काही 10 आव्हाने, ती 10 आव्हानं मी इथे स्क्रीनवर दिल्यात, की तुम्ही व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, बार्सिलोना परिषदेत भारताचे लोककेंद्रित बहुधोक्याची पूर्व चेतावणी प्रणालीची मागणी केली. बघा, भारतानं मागणी काय केली? भारताने लोककेंद्रित बहुधोक्याची पूर्व चेतावणी प्रणालीची, म्हणजे पूर्व चेतावणी जी काही प्रणाली असते, पूर्व चेतावणी प्रणालीची मागणी केली. त्यात स्थानिक समुदाय, गैरसरकारी संस्था, महासागर साक्षरता आणि इतर संबंधित कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी उद्योगांना सामील करून पारंपरिक ज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. भारताने या परिषदेमध्ये काय आव्हान केलं त्याच्या संदर्भातलं हे विधान आहे. पूर्व चेतावणी प्रणालीची मागणी केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, तो देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, त्यानंतरची पुढली घटना एप्रिल 2024 मधील 6 चेंडूत 6 षटकार. बघा, क्रीडाविषयक घटना ज्या आहेत त्या आपल्या परीक्षेला विचारल्या जातात. मग 6 चेंडूत जे काही 6 षटकार ठोकलेत त्याच्या संदर्भातली घटना आहे. बघा, 13 एप्रिल 2024ला, कधी? 13 एप्रिल 2024ला ही घटना घडली. कधी घडली? 13 एप्रिल 2024ला ही घटना घडली. कोणत्या खेळाडूनं 6 चेंडूत 6 षटकार ठोकलेले आहेत? दीपेंद्र सिंग एरी. कुठल्या देशाचा आहे? नेपाळचा आहे. कोणत्या देशाचा आहे हा खेळाडू? नेपाळचा आहे. विरुद्ध संघ कुठला आहे? कतार या देशाच्या विरुद्ध. गोलंदाज कोण होता? कामराज खान. स्पर्धेचं नाव काय होतं? ACC मेन्स प्रीमियर कप हे स्पर्धेचं नाव होतं. मग इथं बघा, कोणत्या दिवशी? 13 एप्रिल 2024ला. कोणत्या खेळाडूनं? दीपेंद्र सिंग एरी खेळाडूनं. कोणत्या देशाचा तो? नेपाळ देशाचा आहे. कोणत्या संघाविरुद्ध? कतार संघाविरुद्ध. कोणत्या गोलंदाला 6 चेंडू 6 षटकार मारले? कामराज खाननं मारले. कोणी मारले? दीपेंद्र सिंग एरी यांनी मारले. यातल्या कोणत्याही विधानावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग T20 क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत किती खेळाडूंना 6 चेंडूत 6 षटकार मारले? तर 3 खेळाडूंना. मी काय म्हणलं इथं? T20 क्रिकेटमध्ये हे विधान खूप महत्वाचे. पहिला आहे युवराज सिंग,
2007 मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध, केरान पोलार्ड 2021 श्रीलंका संघाविरुद्ध आणि दीपेंद्र सिंग एरी 2024 कतार या संघाविरुद्ध. त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत किती म्हटलं तरी हे आपल्याला 3 खेळाडू माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढली घटना आहे, मुंबईला जागतिक वृक्षनगरी पुरस्कार, हा जो काय पुरस्कार मिळाला त्या संदर्भात ही माहिती पाहिजे. बघा, जगभरातील हरित शहराच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईच्या सिरपेच्यात सलग 3ऱ्यांदा जागतिक वृक्षनगरी हा पुरस्कार मिळाला. कितव्यांदा मिळाला? सलग 3ऱ्यांदा मिळाला. ही 3ऱ्यांदा हा शब्द महत्वाचा आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या म्हणजे जागतिक वसुंधरा दिन कधी? 22 एप्रिल 2023चे मानपत्र बृहन्मुंबई महानगरपालिका सुपूर्द करण्यात आले. हा जो पुरस्कार कोण देतं? हा पुरस्कार तर आर्बर डे फाउंडेशन, जी अमेरिकेमधील ही संस्था आहे, आर्बर डे फाउंडेशन या संस्थेने हा पुरस्कार दिलाय. आता या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे बघा, कोणत्या संस्थेचं? जी संस्था हा पुरस्कार देते, आर्बर डे फाउंडेशन, उद्दिष्ट काय? 2027 पर्यंत जगभरात मिळून 50 कोटी वृक्ष लागवड करणे हे ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आता मुंबईला हा पुरस्कार का मिळाला आणि 3ऱ्यांदा का मिळालाय त्याच्या संदर्भातलं विधान खूप महत्वाचं आहे. बघा, मुंबई महानगरात सुमारे 29,75,000 झाडे आहेत. तसेच मागील काही वर्षात नागरी वनीकरण म्हणजे जपानी मियावाकी वनीकरण, जो जंगलाचा प्रकार आहे वनाचा, पद्धतीने 5 लाखाहून अधिक झाडे लावण्यात, मुंबईमध्ये 5 लाखाहून अधिक झाडेही लावण्यात आलेली आहेत. ही कामगिरी मुंबई शहराने केलेली आहे. म्हणून जागतिक वृक्ष नगरी पुरस्कार 3ऱ्यांदा मुंबईला मिळालेला आहे. त्यानंतरची पुढली घटना आहे, मायकेल गिफिंकन्स पुरस्कार नामांकन. पुरस्कार मिळाला नाही, नामांकन म्हणलंय. बघा, पुरस्काराची सुरुवात या कधी झाली? 2018ला झाली. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? अप्रकाशित कथा कादंबरीसाठी हा दिला जातो. काय म्हणलं? अप्रकाशित कथा कादंबरीसाठी दिला जातो. एकूण 13 जणांच्या यादीत भारतीय लेखिका श्रिया भागवत. आता ही घटना का घेतली आपण? तर भारताची लेखिका श्रिया भागवत यांच्या ॲन इंटरगेशन ऑफ चॉईसेस या कथासंग्रहाचा समावेश या पुरस्काराच्या, मायकेल गिफिकन्स या पुरस्काराच्या नामांकनासाठी करण्यात आला. आणि श्रेया भागवतला या ठिकाणी नामांकन मिळालं, भारताचे आहेत. या पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवल्या श्रिया भागवत या एकमेव भारतीय लेखिका आहे. आजपर्यंत कोणालाही नामांकन मिळालेलं नव्हतं. न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स संस्था या संस्थेतर्फे हा मायकेल गिफिकन्स हा पुरस्कार दिला जातो. आणि पहिल्यांदाच भारतीय महिलेची निवड केली श्रेया भागवतची, म्हणून ही घटना महत्वाची आहे. त्यानंतर कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धा. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पात्र होण्यासाठी ही स्पर्धा जिंकावीच लागते. आणि या स्पर्धेत यावर्षीच आपण ही स्पर्धा का पाहतोय? कॅनडामध्ये पार पडली, टोरंटोला. भारताच्या डी गुकेश, जो चेन्नईचा आहे, त्यानं वयाच्या 17व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली. 14व्या फेरीत त्यांनी हिकारू नाकामुरा, कोणाला हरवलं? हिकारू नाकामुराला ड्रॉवर रोखलं. या फेरीत विजय मिळवता आला नसला तरी गुकेशनं 9 गुणासह या स्पर्धेत विजेता होण्याचा मान मिळवला. कारण हिकारू नाकामुराला 8.5 गुण मिळाले आणि आपल्या जो विजेता आहे डी गुकेश चेन्नईचा, भारताचा, याला 9 गुण मिळाले. त्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आलं. या विजयामुळे काय रेकॉर्ड झाले ते महत्वाचे डी गुकेशच्या नावावर. बघा, जगात जागतिक स्पर्धेत पोहोचणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू 17व्या वर्षी पोहोचला. भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर, जगातला दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर, बुद्धिबळातील दुसरा सर्वात युवा कॅन्डिडेट. 40 वर्षापूर्वी महान खेळाडू गॅरी कॅस्परोव्ह यांनी रचलेला विक्रम डी गुकेश यांनी काय केला? मोडीत काढला. मग डी गुकेशच्या नावावर ही स्पर्धा जिंकल्यामुळे काय रेकॉर्ड झाले तो भाग आपण इथं पाहिला. डी गुकेश हा वयाच्या 12व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला. विश्वनाथ आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा हा दुसरा भारतीय ठरला. महिलांच्या आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या टॅन जोगे हिने 9 गुणासह विजेतेपदावर मोहोर उमटवली. बघा, पुरुष गटात डी गुकेश जिंकला भारताचा ही स्पर्धा, पण महिला गटात कोण जिंकलं? तर चीनची टॅन झोंगई. काय नाव आहे बघा, स्क्रीनवर बघायचं नाव. चीनची कोण? टॅन झोंगई हिने 9 गुणासह विजेतेपदावर मोहोर उमटवली. आता जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची चीनच्या डिंग लिरेन यांच्या समोर डी गुकेशचे खडतर आव्हान असे. या वर्षीच्या एंडिंगला ही स्पर्धा होणार आहे, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा. आणि आता भारताचा डी गुकेश पार्थ झाला आहे आणि चीनच्या डिंग लिरेन बरोबर ही त्याची लढत असणार आहे. 2024च्या एंडिंगला ही लढत होणार आहे. त्यावेळेस आपण पाहूया ही स्पर्धा कोण जिंकते ती. त्यानंतर
सायन्स टेक्नॉलॉजीशी संदर्भात आणि ज्यावर प्रश्न येईलच अशी घटना म्हणजे गोपी थोताकुरा, अमेझॉनचे संस्थापक. बघा, अमेझॉनचे संस्थापक कोण आहेत? जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 अंतराळ मोहिमेमध्ये गोपी थोताकुरा सहभागी होणार आहेत. यामुळे पहिले भारतीय अवकाश पर्यटक आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात उड्डाण करणारे दुसरे भारतीय होण्याचा मान मिळणार आहे. आता गोपी थोताकुरा यांचा रेकॉर्ड काय आहे? पहिले भारतीय अवकाश पर्यटक, अवकाश यात्री नाही, अवकाश पर्यटक, दोन्ही मधला फरक आहे. काय फरक आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. काय म्हणले? पहिले अवकाश पर्यटक गोपी थोताकुरा, अवकाश यात्री नाही. त्यामुळे दोन्हीतला फरक महत्वाचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका काय फरक आहे तो. विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते. त्यानंतर आता अवकाश पर्यटक म्हणून गोपी थोताकुरा यांची जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 या अंतराळ मोहिमेमध्ये काय झाली? निवड झाली. मानवाला अवकाशात घेऊन जाणारी न्यू शेपर्ड प्रोग्रामची ही 7वी अंतराळ मोहीम असणार आहे. न्यू शेपर्ड हे पूर्णपणे नवीन करणीय सब ऑर्बिटल लॉन्च व्हेकल असून त्याची रचना ब्ल्यू ओरिजिनच्या वतीने केवळ अवकाश पर्यटनाच्या दृष्टीनेच करण्यात आलेली आहे. गोपी थोताकुरा हे वैमानिक आणि हवाई उड्डाण तज्ज्ञ आहेत. ते मूळचे आंध्र प्रदेशमधील आहेत. भारतातील ते कोणत्या राज्यातील आहेत? आंध्र प्रदेशमधील आहेत. ब्ल्यू ओरिजिनचा मोहिमेचा उद्देश काय? तर भविष्यातील खगोलप्रेमींना अवकाश यात्रेची गोडी लावणे आणि अवकाश पर्यटनाची संस्कृती निर्माण करणे अशा पद्धतीचा उद्देश ब्ल्यू ओरिजिन ही जी काही मोहीम असणार, ह्या मोहिमेच्या माध्यमातूनच गोपी थोताकुरा अवकाशात जाणार आहेत. आणि त्या मोहिमेचा काय उद्देश आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतरची पुढली घटना आहे सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट. बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDOने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण केले. आता इथे बघा, सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी निर्माण केलं? तर DRDO निर्माण केलं. त्यात 6 गोळ्यांनी भेद केला तरी जवानांचे रक्षण करण्यासाठी ते जॅकेट सक्षम असणार आहे. हे जॅकेट पॉलिमर बँकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. कानपूर येथील DRDOच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट हे जॅकेट तयार केले. जॅकेट कोणी तयार केलं असा प्रश्न तर तो भाग. या जॅकेटची TBRL चंदीगड येथे चाचणी घेण्यात आली. TBRLची चाचणी चंदीगड या ठिकाणी घेण्यात आली. त्यानंतर पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग. बघा, 30 एप्रिल 2024 ते 9 मे 2024च्या दरम्यान रांची, झारखंड या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. लीगमध्ये 21 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? दिलीप तर्की. उद्दिष्ट काय? उदयोन्मुख खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. आणि या स्पर्धेमध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? तर 8 संघ सहभागी होणार आहेत. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, बंगाल, मिझोराम, मणिपूर आणि ओडिसा ही पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग असणार आहे. झारखंडमध्ये होणार आहे. अंतिम सामना 9 मेला असेल. त्यावेळेस आपण पाहूया कोण विजेता होतंय ते. त्यानंतर QS विद्यापीठ क्रमवारी. बघा, ब्रिटनमधील या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील QS अर्थात कॉन्केरली सायमन्स या उच्च शिक्षण विश्लेषण फर्मने एप्रिल 2024 मध्ये मानांकन जाहीर केले. आणि या QS विद्यापीठ क्रमवारीमध्ये दिल्लीतील JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा दर्जा मिळाला. आणि जगामध्ये हे 20व्या क्रमांकावर आहे. बघा, जगामध्ये भारतात पहिला क्रमांक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला मिळाला दिल्लीमधल्या, आणि ते जगामध्ये 20वा क्रमांक आहे. मग पहिला क्रमांक कुठल्या विद्यापीठाला जगात, दुसरा कुठला आणि तिसरा कुठला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे, आवर्जून टाकायचे. भारतातलं JNU जगामध्ये 20व्या क्रमांकावर आहे, भारतात पहिल्या क्रमांकावर. पण जगातले पहिले 3 विद्यापीठाचे क्रमांक कोणत्या विद्यापीठाला मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. भारतीय विद्यापीठाने कॉम्प्युटर सायन्स, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, बिझनेस स्टडीज आणि भौतिकशास्त्र या 5 विषयामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. GS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, कलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM यांना व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासातील टॉप 50 संस्थांमध्ये काय करण्यात आले? स्थान देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सायन्स टेकच्या संदर्भातली घटना आहे. TSAT-1A उपग्रह प्रक्षेपण 7 एप्रिल 2024ला करण्यात आलं. भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह आहे. भारताचा पहिला काय म्हणले? लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह. नाव काय? TSAT-1A उपग्रह.
पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड TASL या टाटा सॉन्सच्या उपकंपनी संपूर्णपणे खाजगी क्षेत्राद्वारे बांधलेला भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह आहे. बघा, भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रहाचे नाव सांगा असा जर प्रश्न आला तर TSAT फर्स्ट हे उपग्रह 7 एप्रिल 2024 ला प्रक्षेपण करण्यात आले. SpaceXच्या फाल्कॉन 9 रॉकेटचा वापर करून फ्लोरिडा युनायटेड स्टेट्समधील केनेडी स्पेस सेंटरमधून TSAT फर्स्ट चे प्रक्षेपण करण्यात आले. आता याचं वजन 50 किलोपेक्षा कमी आहे. या उपग्रहाचा वापर मुख्यतः सरकार आणि भारताच्या सशस्त्र दलाकडून केला जाणार आहे. TASL हा भारतीय एरोस्पेस डिफेन्स सोल्युशन मधील खाजगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. ही पूर्णपणे टाटा सन्सच्या मालकीची उपकंपनी आहे. सॅटेलॉजिक्स INC ही पहिली अनुलंब एकात्मिक भूस्थानिक कंपनी आहे आणि उच्च रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजरीची अग्रगण्य प्रदाता आहे. या दोन्ही कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आकाशाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणून पाहिला जाऊ शकतो. म्हणजे नेमकी ही कंपनी काय आहे त्याच्या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे. बघा, एप्रिल 2024 मधील त्यानंतरची एक पुरस्काराची घटना आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024. हा तिसऱ्या क्रमांकाचा जो काय पुरस्कार आहे 2024चा तो अमिताभ बच्चन यांना मिळाला. कोणाला मिळाला? अमिताभ बच्चन यांना मिळाला. हा पुरस्कार कोण देतं? दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिला जातो. 5 लाख रुपये स्वरूप आहे. दरवर्षी 24 एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समृद्धीने हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना 22ला मिळाला. दुसरा पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला. आणि 2024चा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना तिसऱ्या क्रमांकाचा हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. आता विद्यार्थ्यांचं या टॉपिकच्या संदर्भात विद्यार्थ्याचं कन्फ्युजन खूप असतं, पण ते कन्फ्युजन मी हा जो चार्ट दिलाय या चार्टमधनं हे तुमचं कन्फ्युजन सगळं दूर होणार आहे. बघा, लता मंगेशकर यांच्या नावाने 3 पुरस्कार आहेत. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा पहिला पुरस्कार, लता मंगेशकर जीवन गौरव हा दुसरा पुरस्कार आणि लता दीनानाथ मंगेशकर हा तिसरा पुरस्कार. आता इथे लक्षात घ्या, पहिल्या पुरस्कारामध्ये राष्ट्रीय शब्द आहे, दुसऱ्या पुरस्कारामध्ये जीवन गौरव शब्द आहे आणि तिसऱ्या पुरस्कारामध्ये दीनानाथ हा वेगळा शब्द आहे. मग राष्ट्रीय शब्द असणारा पुरस्कार मध्य प्रदेश सरकार देतं, जीवन गौरव हा शब्द असणारा पुरस्कार महाराष्ट्र सरकार देतं आणि दीनानाथ हा शब्द असणारा पुरस्कार दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान देतं. मग लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जो मध्य प्रदेश सरकार देतं त्याची सुरुवात 1984 झाली. स्वरूप त्याचे 1 लाख रुपये आणि पहिला पुरस्कार नौशाद यांना मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकार देतं. 92ला सुरुवात झाली. 5 लाख रुपये स्वरूपे माणिक वर्मा हे पहिले पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दीनानाथ प्रतिष्ठान देतं. 2022ला सुरुवात झाली. 5 लाख रुपये स्वरूपे नरेंद्र मोदी यांना तो पहिला मिळालेला आहे. त्यामुळे आता कन्फ्युजन करायची गरज नाही. राष्ट्रीय शब्द असणारा पुरस्कार मध्य प्रदेश सरकार देतं, जीवन गौरव पुरस्कार असणारा शब्द असणारा पुरस्कार महाराष्ट्र सरकार देतं आणि दीनानाथ हा शब्द असणारा पुरस्कार दीनानाथ प्रतिष्ठान देतं. कधी सुरुवात झाली, त्याचं स्वरूप काय आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळाला, ह्या चार्टच्या माध्यमातून लता मंगेशकर राष्ट्रीय पहिला, लता मंगेशकर जीवन गौरव दुसरा आणि लता दीनानाथ मंगेशकर तिसरा असे हे 3 पुरस्कार लक्षात ठेवा. यातला कोणताही पुरस्कार विचारला तर परत कन्फ्युजन करायची आवश्यकता नाही. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा बांधणी. आता महाराष्ट्रात जे काही 6 व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातला जो पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्याची सीमा बांधणी केली आहे. असे हे पहिल्यांदाच घडले. सीमा बांधण्याची सिस्टीम ही पहिल्यांदाच घडलेली आहे. या अंतर्गत या प्रकल्पातील 660 चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले. 660 चौरस किलोमीटर क्षेत्र काय करण्यात आलं? निश्चित करण्यात आलं. या सीमांकनादरम्यान सुमारे 50 हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं. मानव आणि वन्य प्राणी संघर्ष टाळण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची सीमा निश्चित ही अतिशय महत्वाची असते. आता ही सीमा बांधणी का महत्वाची आहे ह्या विधानात लक्षात येईल. काय? मानव आणि वन्य प्राणी संघर्ष टाळण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची सीमा निश्चित ही अतिशय महत्वाची ठरते. वाघाच्या अधिवासाचे नेमके क्षेत्र कोणते, कोणत्या भागात खबरदारी घ्यायला हवी हे यातून अधोरेखित होते. व्याघ्र संवर्धनाची स्थिती सुधारणे आणि इतर संसाधने जतन करणे देखील सीमांकनाचे उद्देश आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973ला. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. 1973ला 9 व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. आज देशात 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये 7 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि
नव्यानेच घोषित झालेला 54 व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेशमधील विरांगा आणि दुर्गावती या राज्यामध्ये आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प होते. दोन्ही राज्य समान याच्यावर होती, पण 2024 मध्ये मध्य प्रदेशमधील विरांगाना दुर्गावती या ठिकाणाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. म्हणून सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आता, पहिलं उत्तर कसं होतं, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश होतं, 2 राज्य होते. परंतु आता कुठला असणार आहे, महाराष्ट्र नसेल तर मध्य प्रदेश असेल. कारण की 7वा व्याघ्र प्रकल्प जो मध्य प्रदेश मधला आहे विरांगणी दुर्गावतीला, त्याला मंजुरी देण्यात आली. आणि जागतिक व्याघ्र दिन कुठला आहे, 29 जुलै. आता महाराष्ट्रातले जे काय 6 व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणते बघा, मेळघाट अमरावतीला आहे, पेंच नागपूरला आहे, ताडोबा अंधारी चंद्रपूरला आहे, सह्याद्री कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये तो विस्तारलेला आहे. नवेगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यामध्ये, बोर वर्धा जिल्ह्यामध्ये अलीकडेच मान्यता देण्यात आला. हा बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील हे 6 तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरस्पोर्ट अवॉर्ड 2024च्या संदर्भात जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील 4 विमानतळाचा समावेश आहे. भारतातील 4 कोणते आहेत? इंदिरा गांधी विमानतळ दिल्ली 36व्या स्थानी जगामध्ये, मुंबई विमानतळ 95व्या स्थानी जगामध्ये, बेंगळुरू विमानतळ 59व्या स्थानी जगामध्ये आणि हैदराबाद विमानतळ 61व्या स्थानी आहे जगामध्ये. म्हणजे जगातले जे काही उत्तम विमानतळ आहेत त्याच्यामध्ये भारतातील 4 विमानतळाचा समावेश आहे. 4हीच नावं मी तुम्हाला दिली: इंदिरा गांधी विमानतळ, मुंबई विमानतळ, बेंगळुरू विमानतळ आणि हैदराबाद विमानतळ. सलग 12 वर्षे जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळाचा किताब पटकवणाऱ्या सिंगापूरच्या चांगी विमानतळाच्या जागी 2024 मध्ये दोहा कतार येथील हमाद विमानतळने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मग या ठिकाणी बघा, आता सुरुवातीलाच आपण घटना पाहिली की दुबईमधील, तसं या ठिकाणी दोहा कतार येथील हमाद विमानतळाने सर्वोत्कृष्ट विमानतळाचा काय केलेला आहे, पुरस्कार पटकावलेला आहे. एवढ्या वर्षात सिंगापूरचं चांगी विमानतळ होतं, त्याच्याऐवजी आता कतारमधील हमाद विमानतळाचा नंबर आहे. त्यानंतर टॉप विमानतळ कोणती बघा जगातली: हमाद विमानतळ कतार, चांगी विमानतळ सिंगापूर आणि शिओल इंचियोज विमानतळ दक्षिण कोरियामधले 3ऱ्या क्रमांकावरचं आहे. वाहतूक हवाई क्षेत्रातील ऑस्कर समजला जाणारा हा पुरस्कार आहे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट्स अवॉर्ड, जो वाहतूक क्षेत्रातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार हिंदीमधला तुम्ही बघता अनेक वर्षापासून दिला जातो, परंतु मराठीमध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षापासून या वर्षीच्या पुरस्काराचा क्रमांक 10वा आहे, जो 24 मध्ये वितरित करण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात 2014ला करण्यात आली आणि मराठीमधला फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात 2014 पासून झाली. आणि या वर्षीचे बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट आत्म पॅम्पलेट बाईपण भारी देवा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आशिष भेंडे आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचे, सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक शेंडे बापलोक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गौरी देशपांडे श्यामची आई, हे फिल्मफेअरमधील महत्त्वाचे हे पुरस्कार आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार कोणे: त्रिशा ठोशर, श्रीनिवास पोकळे, नाळ 2. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक क्रिटिक्स मधला बापलोक आणि नाळ 2. सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक क्रिटिक्स अंकुश चौधरी, महाराष्ट्र शहीर हा चित्रपट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक रोहिणी हंटगडी बाईपण भारी देवा. आणि जीवन गौरव पुरस्कार जो मिळाला आहे तो कोणाला मिळाला आहे? सुहास जोशी, ज्या अभिनेत्री आहेत ज्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. आता सुहास जोशी यांच्याविषयीची माहिती पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपल्या चित्रपट नाट्यसृष्टीतील कारकिर्दीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी फिल्मफेअर पुरस्कारामध्ये गेली 50 वर्षांहून अधिक चित्रपटसृष्टीत त्या सक्रिय आहेत. अनेक मराठी नाटक, मालिका, सिनेमा म्हणून त्यांनी नानाविध भूमिका साकारल्या आहेत. नाट्य दिग्दर्शिका विजया मेहते यांच्या बॅरिस्टर या नाटकात त्यांनी 1972 साली काम केले. त्यानंतर त्यांनी विजय तेंडुलकर यांच्या कन्यादान या नाटकातील महत्त्वाची भूमिका साकारली. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू यांच्या समेत त्यांनी नाटकात भूमिका साकारल्या आहेत. तसेच हिंदी तसेच मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. तू तिथं मी, 7च्या आत घरात, मी शिवाजी पार्क, बालगंधर्व, पुणे मुंबई 2, पुणे मुंबई 3, झिम्मा 2, झिम्मा 3 अशा चित्रपटातून त्यांनी काम केले. त्यांनी कोणत्या कोणत्या चित्रपटातून काम केले हे माहिती का पाहतोय? त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे फिल्मफेअरमध्ये, म्हणून आपण ही माहिती पाहतोय. त्यांच्यासोबत हिंदीत तेजाब, चांदणी अशा लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिका जसे की अग्निहोत्र, कुंकू, प्रपंच, आबाळमाया, जगा वेगळी, तू तेव्हा तशी मधून त्यांच्या भूमिकाचे कौतुक करण्यात आले होते. आता त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातला
राष्ट्रीय घडामोडीतला जो काही विषय आहे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या सध्या 18वी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुकीच्या दरम्यान तमिळनाडूमध्ये जी काही प्रचार सभा घेतली त्या प्रचार सभेमध्ये कच्छथीऊ बेट हे इंदिरा गांधी यांच्यामुळे श्रीलंकेच्या ताब्यात गेले, भारताच्या हातून गेले, ते सामरिक तळ निसटले असा आरोप त्यांनी केला. आता का आरोप केला, कशामुळे केला, खरा खोटा हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने मुद्दा नाहीये. आता कच्छथीऊ बेट जे आहे ते कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे असा प्रश्न अनेक वेळेस एमपीएससीने विचारला होता, तर भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या. तर आता या ठिकाणी बघा, तमिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यापासून दक्षिणेकडे 33 किलोमीटर असलेल्या कच्छथीऊ हे निर्मुष्य बेट पंतप्रधानांच्या विधानामुळे पुन्हा प्रकाश झोतात आले. इंदिरा गांधी यांनी 1974 मध्ये हे बेट श्रीलंकेला दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मग त्या ठिकाणच्या प्रचार सभेमध्ये हे विधान केल्यामुळे परत हे बेट चर्चेत आलं म्हणून आपण ही माहिती पाहतोय. सन 1974-76 मध्ये श्रीलंकेशी झालेल्या कराराची वस्तुस्थिती समजून घेतली तर कच्छथीऊ परिसरात अभय देशातील मच्छीमाराशिवाय इतर देशातील लोकांना मासे पकडता येणार नाही असे करारात म्हटले आहे. मग ह्या करारात नेमकं काय म्हटलंय त्याच्या संदर्भातला हे जो मुद्दा आहे तो या ठिकाणी मी सांगितलाय 74 आणि 76 दरम्यान. आणि भारताला हे भेट दिल्यामुळे काय तोटा झाला हे याच्या संदर्भातली विधानं नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेमध्ये केली आणि कच्छथीऊ बेट परत चर्चेत आलं म्हणून आपला हा मुद्दा पाहायचा. आता हे बेट का आहे बघा, भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या पालकच्या समुद्रधुनीत हे स्थान आहे. 1.6 किलोमीटर लांबी असलेल्या बेटाचा 282 एकर क्षेत्रावर विस्तार आहे. भारतीय किनाऱ्यापासून 33 तर श्रीलंका किनाऱ्यापासून 62 किलोमीटर अंतर आहे. श्रीलंकेतील मच्छीमारांना थांबण्यासाठीचे हे ठिकाण आहे. बेटावर कोणत्याही प्रकारची वस्ती नाही, पिण्यासाठी पाणी देखील नाही, अशा स्वरूपाचे हे कच्छथीऊ बेट आहे. बघा, त्यानंतरची पुढली घटना प्रादेशिक मधली आहे. राज्यातील 9 वस्तूंना GI मानांकन, जिओग्राफिकल इंडिकेशन. GI म्हणजे काय, जिओग्राफिकल इंडिकेशन. मग 2024 मध्ये कोणत्या उत्पादनाला वस्तूंना GI मानांकन मिळाले ते पाहायचे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. बघा, कवड्याची माळ तुळजापूरची, पानचिंचोली चिंच लातूरची, बोरसरी डाळ लातूरची, काष्टी कोथिंबीर लातूरची, दगडी ज्वारी लातूरची, कुंतलगिरीचा खवा धाराशिवचा, पेढा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कुंतलगिरीचा, पेनचा गणपती रायगड, भाडोळी जांभूळ पालघर आणि बदलापूर जांभूळ ठाणे. मग राज्यातील महाराष्ट्रातील कोणत्या 9 वस्तूंना GI मानांकन मिळालं त्या 9 वस्तूची उत्पन्नाची नावं आणि ठिकाण हे मी दिलेलं स्क्रीनवर तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर बघा, राज्यातील 9 वस्तूंना जे काही GI मानांकन मिळालं. मग GI मानांकन म्हणजे काय बघा, एखाद्या वस्तूचा इतिहास भूगोल आणि शास्त्र बघितल्यानंतर GI मानांकन प्राप्त होते. फायदे काय आहेत, संबंधित वस्तू किंवा उत्पन्नाचे संवर्धन होते, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख होते. हापूस आंबा आपण बघतो सध्या मार्केटला, ओरिजिनल हापूस आंबा कोणता आणि कर्नाटकी आंबा कोणता हे कळत नाही, त्यासाठी GI मानांकन खूप महत्वाचं असतं. निर्यातीला चालना मिळते. एखाद्या भागातील वस्तू व पदार्थ हे त्या भागाचे वैशिष्ट्य असल्यास त्यास जिओग्राफिकल इंडिकेशन देण्यात येते, त्यालाच आपण GI मानांकन म्हणतो. वर्ष 2004 मध्ये भारतातलं दार्जिलिंग चहाला, भारतातलं कुठलं दार्जिलिंग चहाला GI टॅग मिळाला आणि ते भारतातलं पहिलं उत्पादन ठरलं की त्याला GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर आर्थिक विषय घटना आहे. RBIला 90 वर्ष पूर्ण झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला बँकाची बँक म्हणून आपण ओळखलं जातं, 1 एप्रिल 2024 रोजी 90व्या वर्षात पदार्पण केलं RBIनं. आणि या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 99.99 शुद्ध चांदीचे 90 रुपयाचं नाणं जे 40 ग्राम वजनाचं आहे, RBIच्या 9 दशकाचा इतिहास आणि बँकेची कामगिरी याचं ते प्रतीक असणार आहे. 90 रुपयाचं नाणं बनवलेलं आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत RBIचा 90वा वर्धापन दिन कोठे पार पडला असा जर प्रश्न तर मुंबईमध्ये पार पडला 90वा वर्धापन दिन RBIचा. येथे लक्षात येते तुम्हाला. आणि या निमित्त 90 रुपयाचं नाणं काय करण्यात आलेलं आहे, विकसित करण्यात आलं आहे. RBI कायदा 1934चा स्थापना 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय कुठे, मुंबईला आहे. रचना काय असते बघा, 1 गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, अर्थ खाते 2 प्रतिनिधी, सरकार नियुक्त 10 संचालक यांच्यासोबत मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई येथील स्थानिक संस्थांचा प्रत्येकी 1 प्रतिनिधी असे मनुष्यबळ मदतीस असते. रचना काय RBIची ते सांगितलंय. देशभरात 31 ठिकाणी शाखा आहेत. RBI अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय मुंबई, पुणे, चेन्नई अशा 3 ठिकाणी ही प्रशिक्षण महाविद्यालय आहेत. त्यानंतर निधन वार्तामध्ये गांधीमती मालन यांच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. ज्येष्ठ मल्याळी चित्रपट निर्माते
10 एप्रिल 2024ला 66व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सुमारे 33 चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटामधून केरळची संस्कृती व समाज जीवनाचे दर्शन घडले. केरळ चलचित्र अकादमीचे ते उपाध्यक्ष होते. चित्रपट पायरशी लढा देण्याच्या त्यांच्या स्वारस्यामुळे त्यांनी अलिबी ग्लोबल ही सायबर फॉरेन्सिक कंपनी सुरू केली. ही त्यांच्याबद्दलची माहिती. गांधीमती बालन यांच्याबद्दल. गांधीमती बालन यांच्या फिल्मोग्राफीमध्ये पतमुदयम, सुकामोदेवी, नोबर थिपिऊ आणि मुनम पक्कम यासह मल्याळी क्लासिकचा समावेश आहे. के.जी. जॉर्ज यांच्या पंचवडी पालम ही त्यांची उल्लेखनीय निर्मिती होती. बालनच्या कारकिर्दीची सुरुवात इथिरू नेरम ओथरी करियम या चित्रपटाच्या निर्मितीतून झाली. 1990च्या मामुटी चित्रपट ई धनुदा वेलुपन कलथू हा त्यांचा शेवटचा निर्मिती चित्रपट होता. नाव थोडं अवघड आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघून घेऊ शकता. नंतरची घटना आहे निधन वार्तामध्ये ब्रिटिश लेखिका लिन रेडबँग, 94 वर्षी, त्यांचं 12 एप्रिल 2024 रोजी निधन झालं. 4 भागात त्यांनी कादंबऱ्या प्रकाशित केल्या. द सिक्रेट ऑफ द इंडियन, द रिटर्न ऑफ द इंडियन, द मिस्ट्री ऑफ द कबर्ड आणि द की टू द इंडियन अशी 4 भागातली ही त्यांची लिन रेडबँग यांची ज्या ब्रिटिश लेखिका आहेत, ज्यांचं 94 वर्षी 12 एप्रिल 2024ला निधन झालं. लहान मुलासाठी त्यांनी लिहिलेली ही 4 पुस्तके जगातल्या अनेक मुलांच्या कल्पनाविश्वात भाग झाली. हॅरी पॉटर जशी पुस्तक मालिका आहे तशा ह्यांच्या ह्या 4 भागाची ही जी काही पुस्तक मालिका आहे, कादंबरी मालिका ही प्रसिद्ध आहे. या कादंबऱ्या 20 भाषांमध्ये प्रसिद्ध झाल्या. जवळपास 1.5 कोटी प्रती विकल्या गेल्या. 1960 मध्ये त्यांनी एल शेपर्ड रूम ही त्यांची कादंबरी होती. त्यांनी कादंबरी देखील लिहिलेली आहे. त्यानंतर बघा, ज्यांच्यावर मला असा अंदाज आहे की निधन वार्तामध्ये जर प्रश्न विचारला तर कदाचित आयोग पीटर हिग्स यांच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतं. त्यांच्याबद्दल नोबेल विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, 9 एप्रिल 2024ला वयाच्या 94 वर्षी निधन. हिग्स बोसान पार्टिकल, ज्याला गॉड पार्टिकल म्हणजेच देवकण म्हटलं जातं, हा सिद्धांत त्यांनी मांडला. हिग्स बोसान कण हा आधुनिक भौतिकशास्त्रातील सर्वात महान शोध मानला जातो. या शोधामुळे त्यांना 2013चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. ज्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला त्यांचं 9 एप्रिल 2024ला वयाच्या 94 वर्षी निधन झालं. आता हिग्स बोसान काय आहे तर बघा, स्टँडर्ड मॉड्यूल पूर्ण करणारा शेवटचा सूक्ष्म कण म्हणजे द हिग्स बोसान. स्टँडर्ड मॉड्यूलमधल्या 17 पैकी 16 कणाबद्दल समजल्यानंतर एक अनुत्तरित प्रश्न होता. कॉकर्स अँड लेप्टॉनचा वस्तुमान असतं ज्यामुळे भौतिक गोष्टी तयार होतात, पण सूक्ष्म कणामध्ये हे वस्तुमान येतं कुठून? हे उत्तर आहे हिग्स. या हिग्स फील्डमध्ये हिग्स बोसान्स असतात आणि यामुळे कणांना वस्तुमान मिळतं. विश्वाची निर्मिती एका महास्फोटात झाली असे मानले जाते. हा सिद्धांत 1964 मध्ये मानला, पण तो प्रत्यक्षात पाहण्यासाठी 2012 उजाडले. 64ला मानला, परंतु प्रत्यक्षात कधी उजाडलं? 12ला उजाडले. हिग्स बोसान नसते तर तारे तयार झाले नसते, आकाशगंगाही नसत्या, मग ब्रह्मांड काय वेगळेच राहिले असते. आता भारतीय संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह हिग्स बोसान म्हणजे देवकणाचा शोध लावला. बिग बँग नंतर महास्फोट, देवकणाची निर्मिती कशी झाली हे ह्या संशोधनामुळे स्पष्ट झालं. 2024 मध्ये हिग्स बोसान संशोधन शताब्दी आहे. 1924ला सत्येंद्रनाथ बोस यांनी आईन्स्टाईन यांच्याकडे जो काही शोध निबंध दिला होता तो पाठवला होता. त्याला 2024 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? 100 वर्षे. आणि बघा, त्या घटनेला 100 वर्षे आणि पीटर हिग्स याच वर्षी गेलेले आहेत. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या बोस तर पीटर हिग्स, बघा सत्येंद्रनाथ बोस मधलं बोस आणि पीटर हिग्स मधलं हिग्स यांच्या आडनावून गॉड पार्टिकललाच हिग्स बोसान हे नाव देण्यात आलेलं आहे. आपला परीक्षेला जाता जाता हा जो काही शेवटचा मुद्दा असतो त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. बघा, जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेकडून वाडा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार 2000 पेक्षा उत्तेजक चाचणी निवड करण्यात आली. देशाच्या यादीत सर्वाधिक दोषी सापडल्या खेळाडू नजर टाकलात भारत पहिल्या स्थानावर आहे. भारतात 125 दोषी खेळाडू आढळले. 2024चा आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार मीना चरंदा यांना प्रदान करण्यात आला. PIBचे नवनियुक्त संचालक सेपारी शरण, FICC लेडी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष जॉयश्री दास वर्मा, स्टॉकहोम जल पुरस्कार तैकान ओकी, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद महाराष्ट्र राज्याने जिंकले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने रेल्वे संघावर तर महाराष्ट्राच्या महिला संघाने विमान प्राधिकरण संघावर काय केला? विजय मिळवला. त्यानंतर बघा, देशातील पहिली झांजावर महिला डेक ऑफिसर सिमरन ब्रह्मदेव थोरात, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर या ठिकाणची.
प्रगत जैव अर्थव्यवस्थेत सर्वोच्च स्थान मिळवलेली प्राज ही पहिलीच भारतीय आणि आशियाई कंपनी बनली. प्राज इंडस्ट्रीज संस्थापक डॉक्टर प्रमोद चौधरी, स्थापना 1983, मुख्यालय कुठे? पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स, बेल्जियम येथे पार पडली. जुडिथ सुमनवा तलुका याची कागोचे लोकशाही प्रजासत्ताक या आफ्रिकन देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली. देशातील पहिला त्रिदल मुंबईत लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी भारतातले पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबईत उभारले जात आहे. उद्देश भारताच्या तिन्ही सैन्यामध्ये समन्वय आणि एकता साधणे. उद्देश काय सांगितलं? भारताच्या तिन्ही सैन्यामध्ये समन्वय आणि एकता वाढविणे. पहिला त्रिदल मुंबईत स्थापन केला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामात सनरायझर हैदराबादने 15 एप्रिल 2024 रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंज बेंगळुरू विरुद्ध 3/287 धावा केल्या. IPLच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या. आणखीन IPL चालू आहे, त्यात जर हे रेकॉर्ड मोडलं तर तुम्ही नवीन जे काय असेल ते रेकॉर्ड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत जर बघितलं 17 IPLच्या इतिहासामध्ये 15 एप्रिलला या ठिकाणी सनरायझर हैदराबाद यांनी 287 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, DD न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोध चिन्हाचा रंग आता भगवा करण्यात आला. सुरुवातीला वृत्तवाहिनी सुरू झाली तेव्हा बोध चिन्हाचा रंग हिरवा होता, त्यानंतर निळा झाला आणि आता तो कुठला रंग झालेला आहे? भगवा. हिरवा, निळा आणि भगवा अशा प्रवास आहे ह्या DD न्यूजच्या वृत्तवाहिनीचा बोध चिन्हाचा. आयर्लंडचे नवनियुक्त पंतप्रधान सायमन हॅरिस हे फाईन गेल या पक्षाचे नेते आहेत. बुलेट ट्रेन वंदे भारत प्रमाणे स्वदेशी असणार आहे. चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी ICF येथे मेड इन इंडिया बुलेट ट्रेनचे डिझाईन तयार केले जात आहे. अहमदाबाद ते मुंबई या पहिल्या बुलेट ट्रेनचे अंतर 508 किमी आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेट लिमिटेड म्हणजे NHRCL करत आहे. भारताने यासाठी जपानचे तंत्रज्ञान वापरलेले आहे. मनोहर जोशी, शरद पवार यांच्यानंतर विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभा या चारही सभागृहाचे सदस्य मिळाले अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील तिसरे नेते ठरले. हा मुद्दा या ठिकाणी घेण्यामागचं कारण तुम्ही बघितलं असेल, अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मग राज्यसभेचं त्यांनी सदस्यत्व भूषवले, लोकसभेचं भूषवले, विधानसभेचं भूषवलं, विधान परिषद. मग महाराष्ट्रातले असे किती नेते ठरले? 3 नेते. 2024 हे गायक कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानंतर राज्यातील पहिली बॅटरी ऊर्जा स्टोरेज मुंबईत उभे करण्यात आले. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने बोरिवली कार्यालयाच्या छतावर सौर पॅनलद्वारे हा प्रयोग केला. दिवसा सौर ऊर्जा तयार करून ती बॅटरीमध्ये साठवायची व त्याचा उपयोग रात्री करायचा, अशा स्वरूपाची यंत्रणा आहे. 4 दिवसाचा आठवडा करणारा सिंगापूर हा आशिया खंडातला पहिला देश ठरला. अमेरिका या देशानं पहिल्यांदाच अवकाशात युद्ध सराव मिशन विकट्स हेची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फड हिने दुसऱ्यांदा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान पटकावला. नौशाद शेख महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. सलग दुसऱ्यांदा गेल्या वर्षी ती स्पर्धा सुरू झाली, यावर्षी तो महागडा ठरला. सोलापूर रॉयल्स संघाने 4,20,000 रुपयाची बोली लावली. कोल्हापूर टस्कर संघाने गेल्या वर्षी नौशादवर 6 लाखाची बोली लावली, यावर्षी सोलापूर संघाने बोली लावली. ही स्पर्धा 2024 मध्ये 2 जून 2024 पासून या ठिकाणी चालू होणार आहे. ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र मिळवणारा फिलिपाईन्स हा पहिला परदेशी देश ठरला. भारताने जे काय ब्रह्मोस्त्र निर्मित केले ते निर्यात कोणाला केले? फिलिपाईन्सला, तो पहिला देश ठरलेला आहे. NSGच्या प्रमुखपदी नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची करण्यात आली? नलिन प्रभात, नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या. भारतातील पहिली हायब्रिड संकरित खेळपट्टी धरमशाळेतील मैदानात बसविली जाणार आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मोटरची प्रदेशात निर्यात करणारी सिट्रॉन ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली. इंडोनेशियाला सिट्रॉनने मोटारी पाठवल्या. सिट्रॉन ही 1919ला स्थापन झाले फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्यानंतर मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा नाव मोरेश्वर किडा पुण्याच्या झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ डॉक्टर अपर्णा कलाटे यांनी या किड्याचा काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 पॅलेस्टाईन महिलेने तिच्या भाचीच्या शरीराला मिठी मारलेला फोटो. युद्धग्रस्त गाझा येथील इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या लहान भाचीला मिठीत घेत असलेला सोकाकील फोटो जो महिलेचा आहे, पॅलेस्टाईनी महिलेचा, तो फोटो ऑफ द इयर 2024 ठरलेला आहे. न्यू भारत लॅटेक्स पेंटसाठी क्रिकेटपटू विराट कोहलीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली. ब्रँड अँबॅसिडर ह्या मुद्द्यावर देखील प्रश्न विचारतात म्हणून तो मुद्दा सांगितलेला आहे.
इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीप फ्रेश मॅट्रेसने बॉलिवूड अभिनेत्री सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली. दस्तलिक हा युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान उझबेकिस्तानमधील तरमेज येथे पार पडला. त्यानंतर RECPDCLने महाराष्ट्रात धाराशिव येथील कळंब भागात पश्चिम क्षेत्र नेटवर्क विस्तार योजनेसाठी SPV कळंब ट्रान्सको लिमिटेडची काय केली, स्थापना केलेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यात विक्रमी 21,083 कोटी रुपयावर पोहोचली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5% अधिक झाली. डॉक्टर गगनदीप कांग, बघा डॉक्टर गगनदीप कांग भारतीय संशोधक आहेत. यांना जागतिक आरोग्य संशोधनातील त्यांच्या कामगिरीबद्दल 2024च्या जॉन डकर्स कॅनडा गायडर्नर ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नावागुडे स्क्रीनवर बघून घ्या. न्यूजवीकच्या मुखपृष्ठावर झळकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधी नंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले. इंदिरा गांधी 1960ला ह्या न्यूजवीकच्या मुखपृष्ठावर त्यांचा फोटो आला होता. त्यानंतर मोदी यांचा आला 2024ला. मालदीवचे नवनियुक्त अध्यक्ष मोहम्मद मुईज यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसने 68 जागा जिंकल्या, तर त्यांच्या आघाडीतील मित्र पक्षासह एकूण 93 पैकी 72 जागा जिंकल्या. बघा मोईजच्या पक्षानं पीपल्स काँग्रेसने 68 जिंकल्या, पण त्यांच्याबद्दल जे अलायन्स होतं ते मिळून 72 जागा जिंकल्यात. जागतिक पुस्तक राजधानी स्ट्रॉसबर्ग फ्रान्स युनेस्को दरवर्षी एका वर्षासाठी पुस्तकाच्या राजधानीची निवड करते. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे. राष्ट्रीय महिला फुटबॉल प्रशिक्षक म्हणून माजी खेळाडू लागम चाओबा देवी यांची नावाची शिफारस करण्यात आली. त्या मूळच्या कुठल्या आहेत, मणिपूरच्या आहेत. 18व्या लोकसभेत प्रथमच ग्रेट निकोबार मधील सॉम्पेन ट्राइब्सने पहिल्यांदाच मतदानात भाग घेतला. राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. गुजरातमधील सुरतचे भाजपचे उमेदवार मुकेश कुमार दलाल हे 18व्या लोकसभेवर बिनविरोध निवडून दिले. काँग्रेसचे निलेश कुंभानी यांच्या नावाच्या प्रस्ताव देण्याच्या सह्यामध्ये घोळ झाला आणि इतर उमेदवारांनी तो अर्ज माघारी घेतला, म्हणून निवडणूक आयोगानं त्यांना लोकसभेवर बिनविरोध घोषित केलं. म्हणजे 18व्या लोकसभेवर बिनविरोध गेलेले हे पहिलेच उमेदवार ठरले मुकेश कुमार दलाल, हे सुरत मतदारसंघातनं. विप्रोचे नवनियुक्त शिव आणि MD श्रीनिवास पलिया. रेडी टू कुक एशियन खाद्यपदार्थामध्ये विशेष नैपुण्य असणाऱ्या मास्टर चाऊने ब्रँड अँबॅसेडर म्हणून सेलिब्रिटी शेफ रणवीर बासची भागीदारी केली आहे. 18व्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत उमेदवार पेमासानी चंद्रशेखर गुट्टूर मतदारसंघ आंध्र प्रदेश. संपत्ती 5,785.28 कोटी. पक्ष तेलुगू देशम. हे देखील लक्षात ठेवा. बघा 18व्या लोकसभेची PDF मी माझं टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी बाय देवा जाधवर, या टेलिग्राम चॅनलवरती PDF तुम्हाला मिळेल, किंवा याच्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी घेतली माझ्याकडून. माझा जो काही व्हॉट्सअप क्रमांक आहे, ज्यांना मिळालं नसेल त्यांनी घ्या. बघा 9359558186 या क्रमांकावर तुम्हाला जे काही महत्त्वाच्या PDF आहेत, याच्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी मागवल्या आहेत, पण जे नव्यानंच आज व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी ती PDF 9359558186 ह्या क्रमांकावर तुम्हाला मिळेल. पुन्हा दुसरी एक बाब अशी विद्यार्थी मित्रांनो, 2024च्या परीक्षेमध्ये आता या परीक्षा पुढे गेल्यात, त्या आता कधी होतील आयोग लवकरच डिक्लेअर करेल. या परीक्षेमध्ये 24च्या परीक्षेमध्ये 23चं करंट आपल्याला विचारलं जातं. परीक्षेच्या आधीच्या 1 ते 1.5 वर्षाच्या घटना विचारल्या जातात. तुम्ही सगळ्यांनी माझं 2024चं इयरबुक घेतलं असेल. 2024च्या इयरबुकमध्ये 2023च्या घटना असतात, म्हणून इयरबुक तुम्हाला 2024चं वापरायचं. तुम्ही जर ते घेतलं नसेल, आता इयरबुक आउट ऑफ प्रिंट आहे, ती पुस्तकं छापलेली संपलीत, म्हणून किंडलवर आपण काय केलेलं आहे की किंडलवर ती PDF फाईल फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला विकत मिळणार आहे. जर तुम्हाला ती किंडलवरून घ्यायची असेल तर मी जो क्रमांक सांगितला 9359558186 याच्यावर तुम्ही हाय करा. तुम्हाला त्याची मी लिंक पाठवतो किंडलची, आणि त्याच्यावर तुम्हाला PDF फाईल केवळ 99 रुपयात इयरबुकची फाईल तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही या क्रमांकावर जर व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला त्याची लिंक टाकेल आणि तुम्हाला ती PDF फाईल इयरबुकची वाचायला मिळेल. त्यानंतर पुढली घटना बघा, भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक महासागर मोहीम यशस्वीपणे पार पाडून INSV तारीने मायदेशी परतली. या मोहिमेचे नेतृत्व भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिल्ना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी केलेलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कुस्तीपटू नरसिंह यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल 2024च्या ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या सगळ्या घटनांचा मी आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं कमेंट निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाल हे अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच्यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं, कोणत्या तालुक्यातनं, कोणत्या गावातनं व्हिडिओ बघता याचंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला अंदाज येईल की तुम्ही कुठनं पाहताय. याच्यापूर्वी ज्यांनी टाकलं असेल त्यांनी टाकण्याची आवश्यक नाही, पण नव्याने जे पाहतात त्यांना माझी विनंती की ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकावा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.